दीप शिक्षा संकल्पमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण परिसर अभ्यास या विषयामधले काही प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न TET व CTETसाठी खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न म्हणजे MCQ पाहणार आहोत. चला मग आपण प्रश्नासने सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रश्नासने आपण सुरुवात करूया. पहिला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. 2. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पातळीवर आहेत. 3. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. 4. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात. तर याचे योग्य उत्तर आहे मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. आपण त्यातले काही उदाहरण पाहूया. प्राथमिक भक्षक कोण? जे सजीव स्वयंपोषी वनस्पतीवर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात, म्हणजे वनस्पतीवर अवलंबून, त्याला प्राथमिक भक्षक म्हणतात. या सजीवांना शाकाहारी असेही म्हणतात, जे मांस मच्छी ते असं काही खात नाहीत, फक्त वनस्पती पुन्हा फळं ते असं खातात. उदाहरण, नाकतोडा, बिया खाणारे पक्षी, फळे खाणारे, वटवाघूळ, खार, हत्ती इत्यादी. द्वितीय भक्षक म्हणजे जे प्राणी दुसऱ्याची शिकार करून खातात, ते म्हणजे शाकाहारी प्राण्यांचे अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या प्राण्यांना द्वितीय भक्षक म्हणतात. हे प्राणी मांसाहारी म्हणून संबोधले जातात. उदाहरण, बेडूक, घुबड, कोल्हा. सर्वोच्च भक्षक म्हणजे ज्या प्राण्यांना इतर प्राणी खातच नाहीत, त्यांना सर्वोच्च भक्षक म्हणतात. म्हणजे ज्या मांसाहारी प्राण्यांना इतर प्राणी खात नाहीत, त्यांना सर्वोच्च भक्षक म्हणतात. उदाहरण, वाघ, चित्ता, गरुड. आपण पुढचा प्रश्न पाहूया. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? 1. पुणे, 2. नागपूर, 3. मुंबई, 4. औरंगाबाद. तर याचे योग्य उत्तर आहे नागपूर. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की याची स्थापना कधी झाली. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1. 22 एप्रिल, 2. 28 एप्रिल, 3. 10 जून, 4. 7 एप्रिल. तर याचे योग्य उत्तर आहे 7 एप्रिल. 28 फेब्रुवारीला विज्ञान दिवस साजरा केला जातो आणि 10 जूनला जागतिक दृष्टिदान दिवस साजरा केला जातो. आपण पुढचा प्रश्न पाहूया. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती? अणुवस्तुमानांक 1. 26, 2. 13, 3. 27, 4. 40. तर याचे योग्य उत्तर आहे 27. आपण ह्याचे थोडे स्पष्टीकरण पाहूया. अणूमधील अणुक्रमांक हा Z या अक्षराने दाखवतात. अणुवस्तुमानांक काढायचा असेल तर एक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. मग यामध्ये 13 प्रोटॉन आहेत, 14 न्यूट्रॉन आहेत. मग 13 + 14 = 27. ह्या अणुवस्तुमानांक काढायचा असेल तर अणुक्रमांक कसा दर्शवतात? तर अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या त्या अणूचा अणुक्रमांक आहे. उदाहरण बघा, हायड्रोजनचं 1 प्रोटॉन आहे तर त्याचा अणुक्रमांक किती? तर 1 प्रोटॉन बरोबर 1 अणुक्रमांक असं येतं. मग ह्याचं योग्य उत्तर आहे 27. 13 + 14, 27. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? म्हणजे निसर्गातील म्हणजे जी घाण आपण केलतो ती खाणारी ही आरती. 1. साप, 2. वटवाघूळ, 3. वाळवी, 4. घार. तर याचे उत्तर आहे वाळवी व घार. निसर्गातील सफाई कामगार वाळवी, घार, कावळा, गिधड, डुक्कर, तरस असं आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? 1. निमपट असते, 2. फार कमी असते, 3. समान असते, 4. जास्त असते. तर याचे योग्य उत्तर आहे फार कमी असते. थोडं स्पष्टीकरण पाहूया आपण. अणूच्या संरचनेमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे मूलकण असतात
अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. यांना न्यूक्लियॉन म्हणतात. प्रोटॉन धनप्रभार मूलकण असतात. अणुकेंद्रकात असतात. प्रोटॉनवर धनप्रभार ही राशी इलेक्ट्रॉनचे प्रभारा एवढीच असते. न्यूट्रॉन अनल केंद्रकात असतो. न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो. हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतात. एक न्यूट्रॉनचे वस्तुमान एक प्रोटॉन असतो एवढा असतो. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असतो. इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. इलेक्ट्रॉन हे अणुकेंद्रकाभोवती ज्या कक्षेत फिरतात त्यानुसार त्यांना विशिष्ट ऊर्जा असते. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? 1. निकेल, 2. कथील, 3. जस्त, 4. ग्राफाइट. तर याचे योग्य उत्तर आहे निकेल. मग थोडं स्पष्टीकरण बघूया. स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल याचे मिश्रण आहे. कार्बनमुळे कठीणता प्राप्त होते तर क्रोमियम व निकेलमुळे संमिश्रात चकाकी प्राप्त होते. आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायातील योग्य विधान कोणते? 1. सर्व जीवाणू उपद्रवी असतात. 2. सर्व जीवाणू उपकारक असतात. 3. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. 4. जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. तर याचे योग्य उत्तर आहे काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. आपण स्पष्टीकरण बघूया. आपल्या आजूबाजूला हवेत, पाण्यात, मातीत अनंत सूक्ष्मजीव आहेत. जीवाणू व विषाणू, शैवाल, कवक, क्वीन पेशी आदी जीव आहेत. हे सूक्ष्मजीवी आहेत. काही सूक्ष्मजीवी उपयोगी असतात तर काही उपद्रवी असतात. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? 1. जस्त तांबे, 2. तांबे लोखंड, 3. निकेल जस्त, 4. लोखंड निकेल. तर याचे योग्य उत्तर आहे जस्त तांबे. आपण थोडं स्पष्टीकरणमध्ये आणि कशाचं मिश्रण बघूया. पोलाद, लोह व कार्बनपासून बनते. स्टेनलेस स्टील हे क्रोमियम आणि लोखंडापासून. पितळ, जस्त व तांबे आणि 22 कॅरेट सोने हे तांबे व सोने यापासून बनते. आपण पुढचा प्रश्न पाहूया. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? 1. 14, 2. 20, 3. 28, 4. 32. तर याचे योग्य उत्तर आहे 20. साधारणपणे 6 महिन्यानंतर बाळाला दात येऊ लागतात. 3 वर्षानंतर बाळाला दात येतात त्यांना दूध दात म्हणतात. दूध दात हे 20 असतात. त्यामुळे ते पडतात आणि नवीन 7वीत 8वीत गेले की आपल्यासनी पुन्हा दात येतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? 1. रेशीम संवर्धन, 2. मधमाशाची पोळ्याचे संवर्धन, 3. कीटक संवर्धन, 4. कीटक नियंत्रण. तर याचे योग्य उत्तर आहे कीटक नियंत्रण. मग आपण थोडं स्पष्टीकरण बघूया. रेशमी किड्याची पैदास तुतीची पाने खाणाऱ्या किड्यांपासून तलम रेशीम मिळते तर ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यांपासून मजबूत रेशीम मिळते. त्याला टसर रेशीमही म्हणतात. रेशीमी किड्यांचे जीवनक्रम ढासाप्रमाणे आहे. अंडी, अळी, कोश, पतंग या 4 अवस्था आहेत. कोश पाण्यात उकळून त्यापासून रेशीम धागे मिळवता येतात. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायात प्राण्यांचे संवर्धन आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावण्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? 1. शहामृग, 2. कुत्रा, 3. घरमाशी, 4. हत्ती. तर याचे योग्य उत्तर आहे शहामृग. यासाठी आपल्यासनी ह्या प्राण्यांचे जीवनक्रम म्हणजे ह्यांचं आयुष्य किती आहे हे माहीत असायला पाहिजे. तर आपण पाहूया. घरमाशीचा कार्यकाल किती? 1 ते 4 महिने. कुत्र्याचा कार्यकाल किती आहे? 16 ते 18 वर्ष. शहामृगचा कार्यकाल
50 वर्ष आणि हत्तीचा कार्यकाळ 70 ते 90. मग हिने आपल्याला काय सांगितलं आहे, उतरता क्रम लावा. उतरता म्हटलं पहिल्यांदा हत्ती येणार, मग शहामृग, मग कुत्रा आणि मग घरमाशी. मग उतरत्या क्रमाने लावल्यास सुरुवातीपासून दुसऱ्या क्रमांकाला येते शहामृग. त्यामुळे ते योग्य उत्तर आहे शहामृग. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे, ती नागपूरमध्ये मी उत्तर सांगितले, तर तिची स्थापना कधी झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.